नमस्कार, दीपाली पाटीलच्या विलेज लाईफ अलिबाग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत समुद्रकिनारी। समुद्रकिनारी कशासाठी तर नारळ सोडायला। आज आहे नारळी पौर्णिमा। आमच्या आगरी कोळी बांधवांचा हा नारळी पौर्णिमेचा सण अगदी उत्साहात साजरा होतो। ते आपण जाणार आहोत मांडवा समुद्रकिनारी नारळ सोडायला। चला तर मग अशा प्रकारे आम्ही नारळी पौर्णिमेला समुद्रात नारळ सोडतो। अलिबाग तालुक्यातील मांडवा गावात ही छोटीशी यात्रा असते नारळी पौर्णिमेच्या दिवशी। आजूबाजूच्या गावातील लोक नारळ सोडायला तसेच ह्या यात्रेला आणि याच दिवशी कुस्तीच्या स्पर्धा देखील असतात या समुद्रकिनारी, त्यामुळे खूप गर्दी असते। इथे तांबोळीताईंचं हे हॉटेल आहे। त्यांच्याकडे भजी आणि वडापाव खूप छान मिळतो, चविष्ट असते। यात्रेत हे आजी आजोबा दरवर्षी येतात। त्यांचा हा छोटासा खेळण्यांचा दुकान असतो। अशा लोकांकडून आवर्जून खेळणी घेत जा, कारण की आपल्याकडून छोटीशी मदत त्यांना होते। आम्ही दरवर्षी येतो आणि त्यांच्याकडून अशा खेळणी घेत असतो। बिचारे असे छोटासा दुकान टाकून बसलेले असतात। धोकोड्याचे समीर भाऊ आणि त्यांच्या मिसेस, आजूबाजूचे अशी लोक येतात या यात्रेला। मांडव्याच्या ताई आहेत। बाजूला समुद्रकिनारा आहे। छोटी छोटी अशी दुकानं असतात, शेवपुरी, वडापाव, भजी, खेळण्यांची अशी छोटी छोटी दुकानं इथे असतात। आमचे जयराम बाबा देखील आलेले आहेत, कुस्ती बघायला गेलेले। खूप लोक येतात पार्किंगसाठी। हे बघा किती गर्दी आहे, किती गाड्या लागलेल्या आहेत इथे। हे सर्व यात्रेसाठी, नारळ सोडण्यासाठी आणि खास करून कुस्ती बघण्यासाठी लोक आलेले आहेत। लोक खूप असल्यामुळे पोलीस बंदोबस्त देखील असतो इथे। हे बघा भव्य कुस्ती स्पर्धा आहेत, दरवर्षी असतात। हे पाहायला यायचं असेल तर तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या दिवशी मांडवा समुद्रकिनारी, त्याला RCF जेट्टी देखील म्हणतात आणि टाकादेवी देखील म्हणतात, इथे यावे लागेल। निसर्गाच्या सान्निध्यात समुद्राच्या किनारी अशी ह्या कुस्ती स्पर्धा असतात। छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत ह्या कुस्ती स्पर्धा असतात। त्याच्याच बाजूला हा जो डोंगर दिसतो, इथे टाकादेवी मंदिर आहे। इथे नवरात्रीत 9 दिवस महिला ओटी भरण्यासाठी जातात। हे बघा मांडवा जेट्टी, जिथे मुंबईहून बोट येतात आणि मांडव्याला थांबतात, ती मांडवा जेट्टी। तसेच हा काशा खडक, जिथे आपली रामदास बोट बुडालेली, ही दुर्घटना घडलेली आहे आपल्या
अलिबाग तालुक्यात. मांडवा येथील पहिला मानाचा नारळ बघा. वाजत गाजत हा नारळ समुद्रकिनारी नेला जातो. मांडव्याचा हा दुसरा मानाचा नारळ हा देखील समुद्रकिनारी जातो. समुद्रकिनारी विसर्जन केला जातो. आमचे कोळी बांधव या दिवशी खूप खुश असतात, कारण खवळलेला समुद्राला शांत करून, म्हणजेच अर्थातच नारळ सोडून त्याला शांत केलं जातं आणि मगच मच्छी मारण्याची सुरुवात केली जाते. लहान मुलं मुली आपल्या पारंपरिक वेशभूषेत येतात, नटून थटून. लहानांपासून मोठ्यांपर्यंत या उत्सवात सर्वजण सामील होतात आणि आनंदाने नाचत असतात. पुरुष आणि महिला एकत्र नाचण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. खूप मजा आली हे सर्व बघताना. सर्व पारंपरिक वेशभूषेत दिसत आहेत. हे आहेत मांडव्याचे माजी उपसरपंच रमेश पोटे. सर्वजण ह्या उत्सवात सामील होतात. अगदी आनंदात नारळी पौर्णिमेचा सण साजरा करण्यात येतो. हा छोटा कोळी बघा. अशा प्रकारे माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. हसत राहा, आनंदी राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.